लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. प्रत्येक अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणारा आमचा नेता देवेंद्र फडणवीस. वस्ताद ओके वस्ताद जगताप साहेब. खासदार संजय काका पाटील यांचं वक्तव्य. जत तालुक्यातील माडगाळ येथील पाणी पूजन प्रसंगी सांगलीचे खासदार संजय काका पाटील बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस हे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे विस्तारित कामं लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करतील. लोकांची पाण्याची मागणी आहे, पाणी मिळालं पाहिजे ही आमची देखील भावना आहे. जरी प्रशासकीय अडचणी आल्या असल्या तरी देखील माडगाळ येथील शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जत पूर्व भागात दाखल होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कृषी योजनेतून 21,000 कोटी दिल्यानं बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी आलं. तसेच विलासराव जगताप हे आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांनी आमचे वडील काका यांच्यासोबत काम केले. ते वस्तादो के वस्ताद आहेत, मात्र वय झाल्याने त्यांनी थांबावं. पाहुयात खासदार संजय काका पाटील नेमकं काय म्हणाले. तर या तालुक्यामधल्या लोकांनी आपल्यावर प्रचंड प्रेम केलंय आणि त्या ऋणातनं मुक्त आपण झालो पाहिजे ही भूमिका आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची असली पाहिजे. त्यामध्ये आपण ती भूमिका बाळगली पाहिजे. मागे एकदा जगताप साहेब आपण या परिसरामध्ये फिरत होतो त्यावेळेला गाड्या थांबून या मंडळींनी सांगितलं. जमदाडे साहेबांनी त्याचा काही थोडा इतिहास सांगितला, तारखावाईज सांगितलं. बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्यातनं थोडं आउट ऑफ वे जाऊन अधिकाऱ्यांच्यावर आपण विनंती केली, तुम्हाला काय झाला तर त्रास होऊ द्या, पण लोकांची मागणी आहे, लोकांना पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका डोळ्यापुढे ठेवली. तोपर्यंत फॉरेस्टच्या लोकांनी अडवणुकीची भूमिका घेतली आणि अडवणुकीची भूमिका घेऊन अवघ्या 10-11 दिवसामध्ये आपण फॉरेस्टची सुद्धा परवानगी आणली. त्यामध्ये मला वाटतं पाटोळे साहेब भोसले नावाचे कन्सल्टंट होते, त्यांना आम्ही विनंती केली. या ठिकाणच्या 500-700 लोक ज्यावेळी जमले होते आणि लोकांची अतिशय तीव्र भावना त्यांनी पाहिली आणि ते प्रपोजल आम्ही फॉरेस्टला पाठवलं. त्यामध्ये आपल्याला सुधीर मुनगंटीवार साहेबांनी मदत केली आणि 11व्या-12व्या दिवशी आपल्याला फॉरेस्ट मधली परवानगी आली. मला खास करून उल्लेख केला पाहिजे लिंबाजीराव कोरे आणि त्यांचे सगळे सहकारी, मला वाटतं विठ्ठल बापू, ही सातत्यानं पाठपुरावा करत होती आणि या 5 शेतकऱ्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी ती मान्य केली. फॉरेस्ट मधनं काम करत असताना आपल्याला ब्लास्टिंग उडवता येणार नव्हतं. त्या ठिकाणी ते कंट्रोल ब्लास्टिंग सुद्धा करता येत नव्हतं. तेव्हा अशा वेळेला पुन्हा 3-4 महिने काम लांबेल आणि म्हणून या शेतकऱ्यांनी जमीन दिली. मी मनापासून या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून कौतुक करतो. कुठल्याही प्रश्नांची विचारपूस न करता त्यांनी हे कॅनॉल काढायला आपल्याला परवानगी दिलेली आहे. तुमचे पैसे त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी आमची आहे, तुम्ही काळजी करू नका. पण तुम्ही दिलेलं उदाहरण हा परिसर निश्चितपणानं आठवण ठेवेल. या ठिकाणी विक्रम दादांनी काही भावना व्यक्त केल्या की अजून आपल्याला विस्तारितचं काम लवकर गतीने घेतलं पाहिजे. जगताप साहेबांची काही भूमिका आहे. जगताप साहेबांनी सांगितलं की जी डिस्ट्रीब्युशनच्या लाईन आहेत त्याही लवकर आपण केल्या पाहिजेत. एक झाले की दुसरं नको, त्याला अवधी जाता कामा नये, त्याला वेळ जाता कामा नये. माणसं ही आर्थिक झालेली आहेत. मानवाची निर्मिती झाल्यापासून या निसर्गाचा कोप आपल्या या तालुक्यावर आहे आणि दुष्काळाचा कलंक आपल्याला असल्यामुळं माणसांच्या भावना तीव्र आहे. पण जगताप साहेब निश्चितपणानं या सगळ्या परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ज्यावेळी आले आणि त्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं आपल्याला 2092 कोटी रुपये, जवळजवळ 2100 कोटी रुपये आपल्याला दिले आणि या सगळ्या बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून आपण काम करू शकलो. त्याला एकमेव कारण आहे की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं केंद्रातनं आपल्याला पैसे आले आणि आपण हे काम पूर्ण करू शकतो. जगताप साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं, मी काम केलं आणि विक्रम दादाला लोकांनी मदत केलं. आता जगताप साहेबांना शिकवण्या इतपत माझी राजकीय अक्कल नाही, माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे. माझ्या चुलत्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं. दिनकर आबा, डी.के. पाटील माझ्या चुलत्यांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. पण जगताप साहेब जरा मारक्या बैलाला जरी अवतारा चांगला असलं तरी मारका असलं तर माणूस भेटतय. जरा जरा आमचा ऐका. आता म्हणतात ना, बापाची चप्पल मुलाला आली की बापानं थोडं शहाणपणानं वागायला, तर तुमची नातवाला आलेली आहे. आमचं जरा ऐका. त्यामुळं तुम्ही थोडस समजून घ्या. विक्रम दादा
याचा अर्थ काय तुमची पुन्हा झंगडपकड लावावी अशी आमची भूमिका नाही. काम करणारी माणसं ठरवते. या ठिकाणी काही भावना व्यक्त केल्या. भावना या होत्या की पाणी मिळालं पाहिजे, पाण्याच्या बाबतीमधल्या काही अडचणी आहेत. पाणी आपल्याला येत असताना पूर्वीचा सर्वे होता, उपलब्ध पाणी होतं, त्या पाण्यानुसार तो सर्वे झाला होता, त्या पाईपलाईन झाल्या, पाणी जवळ आलं. आता निश्चितपणाने शेजारी वाटतंय की आपल्याला इथे मिळावं आणि मिळणं त्याचा हक्क. यासाठी विस्तारित निर्माण झाली. 1000 कोटीचे टेंडर निघाले, काम सुरू झालं. पण आणि मधल्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस पडला नाही, दुष्काळाची स्थिती आली. लोकांच्या भावना तीव्र होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये आपण उद्घाटन घेणं, डामडौल करणं हे चांगलं वाटलं नाही. म्हणून आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली आणि हे नंतर करू, पहिला काम चालू करू म्हणून काम सुरू केलं. आज जगताप साहेबांचा जो विषय आहे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला 1000 कोटीचं हे डिस्ट्रीब्युशन लाईन जे आहेत, वितरण व्यवस्था, त्या सुद्धा निश्चितपणानं लवकरात लवकर मार्गी लावूया. आपण सगळे मिळून, जगताप साहेब सगळे मिळून आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जाऊया की जे आपले नेते आहे, ज्यांच्या हातामध्ये जलसंपदा खाता आहे, ज्यांच्या हातामध्ये केंद्र सरकार ज्यांना मानून चालतं की ते पैसे आपल्याला अधिक देऊ शकतात. आणि ही भूमिका डोळ्यापुढे ठेवून वितरण व्यवस्थेसाठी लागणारे 1000 कोटी सुद्धा लवकरात लवकर मंजूर करून त्याही कामाला सुरुवात केली पाहिजे. या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत आणि तोही प्रश्न लवकर मार्गी लावू. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणची भूमिका घेतली. सगळ्या नेते मंडळींनी या ठिकाणी भूमिका घेतली. मी जरा तुकाराम महाराजांचं, बाबांचं भाषण बारकाईनं ऐकलं आणि मग मी जगताप साहेबांना म्हटलं, बाबा काय आमदारकीला उत्सुक आहेत का, इच्छुक आहेत का? कारण आजी माझी आमदार असतात, पण भावी आमदार जगताप साहेब सुद्धा म्हणजे खूप आहेत आणि शुभेच्छा आहेत म्हणजे माझ्या. तर तुकाराम बाबांनी या ठिकाणी काही भावना व्यक्त केल्या. त्या ठिकाणी गोंधळेवाडी पर्यंत दादा जगताप साहेब वस्ताद उनके वस्ताद आहे. सगळ्याला मैदानात आणणार आहे तर तुम्ही म्हणणार आहे बिनजोड होऊन बाहेर मी एकटा पडलाय, त्याला विलासराव जगताप म्हणताय. जमदाडे साहेब दादा जगताप साहेब वस्ताद उनके वस्ताद आहे. सगळ्याला मैदानात आणणार आहे तर तुम्ही म्हणणार आहे बिनजोड होऊन बाहेर मी एकटा पडलाय, त्याला विलासराव जगताप म्हणताय. जमदाडे साहेब पण तुम्हाला आज सांगतो, ही खाजगीतली गोष्ट. जगताप साहेब त्यांनी सुद्धा कितीतरी वेळा सांगितलंय की ज्यावेळेस साहेब असतील तर आम्ही सगळे एकटीवानं काम करू. मी म्हटलं जगताप साहेब आमच्या रवी तमनगौडा आमचे विधानसभेचे प्रचार प्रमुख आहेत. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की आमचे नेते जगताप साहेब. म्हटलं 10 मिनिटात काय केलं रवी तमनगौडांना? राजकारणातला भाग सोडून देऊ, पण ते खरं आहे. पण ते म्हणायला जरा उशीर झाला रवी पाटील. माझी भूमिका ही आहे, सगळ्यांची इच्छा आहे. जगताप साहेबांचं योगदान आहे, सिनियर आहे. या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब आले 3-4 दिवसापूर्वी. प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनाही अधिकाऱ्यांचे फोन गेले, मी फोन केला. या ठिकाणी काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. तू मोठा मी लहान, मी मोठा तू लहान असं करून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. म्हणून मी स्वतः फोन विक्रम दादांना केला, मी स्वतः फोन बाकीच्या सगळ्या मंडळींना केला. मी जगताप साहेबांना म्हटलं मी घरी येतो, न्यायला येतो. शेवट ज्यांनी आपल्याला काही मदत केलेली आहे त्याची आठवण ठेवणं गरजेचं असतं. जसं तालुक्यानं मदत केली तसं तालुक्यामधला नेता त्यावेळेला जगताप साहेब होते, त्यांचे योगदान मदत करण्याची भूमिका त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी, जरी काही राजकारणातले मतभेद तात्पुरते झाले तरी विसरून ज्याचं त्याला स्थान द्यावं लागतं. राजकारणामध्ये मान सन्मान हा निश्चितपणाने ठेवला पाहिजे. फक्त या सगळ्या प्रक्रियेमध्ये मगाशी तुकाराम महाराजांची
मी उल्लेख केला आणि विषय विक्रमदादांनी माझ्या डोक्यात दुसरं घातलं की जगताप साहेबांना मागे थांबवत आहे का, त्यामुळे जरा ती लाईन कट झाली. मागे 1-1.5-2 महिन्यापूर्वी आम्ही सगळे मंडळी बसलो होतो, रात्री 9-9:30 वाजेपर्यंत होतो. त्या सगळ्या भूमिका, सगळे नकाशे आम्ही बघितले आणि हितनं जे आता पाणी जाणार आहे मोठ्या क्युसेक्सनं, ते जे पाईपनं जाणारं पाणी होतं ते अतिशय लहान डिस्चार्ज होतं. मग अशी मागणी केली की आमच्या उंदीपर्यंत 2 नाल्यापर्यंत पाणी यावं. 17 किलोमीटर आहे, 17 किलोमीटर पाणी आपल्याला ओढ्यानं नाल्यानं जात असताना पर्क्युलेशन वाढणार आहे, भोवतीच्या सगळ्या पाण्याची पातळी वाढणार आहे. तेव्हा हे पाणी निश्चितपणानं आपण द्यायचं आहे. मगाशी काही मंडळींनी मला वाटतं पडळकर साहेबांनी विषय घेतला, जगताप साहेब कायम विषय घ्यायचे, पण माग 2-2.5 महिन्यापूर्वी डीपीडीसी मध्ये आम्ही ठरवलं, ज्या वेळेला जत तालुक्यावर सातत्यानं अन्याय होतोय, प्रत्येक जण आपापले तालुके बघतोय, जत तालुक्याला पाणी दिल्याशिवाय आपण दुसऱ्या योजना चालू करायच्या नाही. आणि या परिसरामध्ये इथं मंगळवेढा आणि जत तालुका हे पाणी गेले 20-22 दिवस, बरोबर आहे का पवार साहेब, 20-22 दिवस आम्ही योजना चालू केलेली आहे. 25 दिवस जवळजवळ झाले आणि अजूनही 10-12-15 दिवस आम्ही हे पूर्ण पाणी 435 क्युसेक्स हे पाणी आम्ही या परिसरामध्ये देतोय. या परिसराला पहिल्यांदा पाणी द्यावं आणि मग कवठेमंकाळ मिरज तालुका जो आहे त्यांना द्यावं, जे अतिशय अडचणीचं आहे त्यांना योग्य पाणी मिळावं, या भावनेतून आपण ही सगळी प्रक्रिया चालू केली. त्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. आम्ही या पद्धतीनं काम करत असताना आणखी एक मागणी केली. काही पाणी जात असताना आपल्याला सांगितलं की वसपेठ तलावात गेलं पाहिजे, अंकरगी तलाव येतोय, संघ तलावातून खाली जातोय, गुड्डापूर तलावामध्ये जायला पाहिजे. मुचंडीचे लोक भेटले, त्यांचीही मागणी आहे. त्यांनी मध्ये मागच्या 10-12 दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाणी देणं शक्य आहे, पाटोळे साहेब, पवार साहेब, तुम्ही सगळी मंडळी जाणकार मंडळी आहेत, या जिल्ह्यातले आहात, पवार साहेब शेजारच्या सांगोला तालुक्यातले आहेत. आपल्याला जिथं जिथं म्हणून पाणी देणं शक्य आहे ते प्रामाणिकपणानं आपण देऊया. हीच पुण्याई, हेच आशीर्वाद शेतकऱ्यांचे आपल्या पाठीशी उभा राहतात आणि तेच आपल्या बरोबर येतात हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. पुन्हा एकदा या पाणी पूजनाच्या आता ते किती बनेल आहेत तुम्हाला माहित आहे आणि माझ्यापेक्षा रवी पाटलांना माहिती आहे. ते मला म्हणतायत अधिकाऱ्यांना सांगा पैसे मागतायत. पाण्याचे पैसे मागतात. हो, पाण्याचे नाही, करप्शन नाही. या मागणीची भूमिका निश्चितपणाने विचार केला जाईल. मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी धरणामध्ये पाणी कमी असताना जत तालुक्यातल्या दुष्काळाला पाणी देण्याची भूमिका घेतली. 17 टीएमसी पाणी होतं, 7 टीएमसी पाणी हे डेस्टॉक असतं आणि 8 टीएमसी पाणी असताना जतला पाणी देण्याची भूमिका घेतली. असा आमचा नेता देवेंद्र फडणवीस ज्या ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टीला धावून येणारा हा आमचा नेता आहे. मागच्या काळामध्ये पाणी सोडताना नदी 17-18 दिवस कोरडी पडली. काही माणसं त्यात राजकारण करायला लागली, काही माणसं म्हणजे झेंडा आमचा त्यावर लावलेला, म्हणजे काठी आमची आणि झेंडा लावलाय दुसरा म्हणून तेच आमचे मालक होऊन आम्हाला अडचणी आणायला लागल्या. काही कठीण भूमिका घ्यायची वेळ आली, निश्चितपणाने घेणार. ती नदी 18 दिवस कोरडी पडली होती, पाणी कोयनेतनं सोडताना अडचणी होत होत्या. त्याच्या बाबतीमध्ये कडक भूमिका घेतली आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी. तशा सक्त सूचना त्या खाली दिल्या गेलेत आणि त्या पद्धतीनं पाणी चालू आहे. अजून 15-20 दिवस पाटोळे साहेब, अजून 15-20 दिवस जत तालुक्याला 435 क्युसेक्सचा डिस्चार्ज देऊ, मग आपण मिरज तालुका असेल, कवठेमंकाळ तालुका असेल पाणी देऊया. आणि हे पाणी उद्याच्या दृष्टिकोनातून जी तुम्ही मागणी केली महाराज, ती 20-21 कोटी रुपयाची प्रापंचिक सूची खालनं वर गेलेली आहे. त्याचे एक्झिक्युटिव्ह जे डायरेक्टर आहेत कपोले साहेब, त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. निश्चितपणानं सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही त्यालाही लवकर 8-15 दिवसाच्या आत मान्यता आणून त्याही कामकाजाला
20-21 कोटी रुपयाचा खर्च गृहीत धरून आम्ही तेही पूर्ण करू. विस्तारितचं काम लवकर कसं आणायचं, त्याच्यासाठी कसं प्रयत्न करूया, सगळे मिळून आपण जाऊया आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्याही गावांना पाणी देण्याची भूमिका घेऊ. पुन्हा एकदा तुम्ही दाखवलेल्या विश्वास. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.